कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शांते, तो डबा घेऊन जा। होय होय ताई, वेफर। ए निघ। बया, यांना काय झालं? मी तर आजीसाठी आणलं होतं। या आता तेल बी गेलं, तूप बी गेलं, आणि हाती आलं हे मातीतली एफर्स। डिअर अक्ष, सॉरी, तुला न सांगताच कोणतीही हिंट न लागू देता मी यूएसला निघून आलो। तुलाही म्हटलं होतं मी की चल माझ्यासोबत अमेरिकेत, पण आपला देश, आपली माणसं सोडून यायचं नव्हतं तुला। जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ, असं राज कपूर साहेबांसारखं म्हणणं होतं तुझं, म्हणून तुला जास्त फोर्स नाही केला मी। बॉर्डर मधल्या सुनील शेट्टी सारखं ये धरती मेरी माँ है सर असं म्हटली असतीस, म्हणजे काय असा डायलॉग म्हटली नसतीस, पण साधारण हेच म्हणणं असलं असतं तुझं। आता हसलीस ना, आय नो, अशीच हसत राहा। अपना ऐसा ही है, आपला देश घडवणारी पिढी घडवायची आहे तुला। नेहमी दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करते साक्ष तू, कधीतरी स्वार्थी पण हो ग, स्वतःचाही विचार कर। इथे आली असतीस तर स्वतःची प्रगती केली असतीस, पण तुला आपल्या देशाच्या प्रगतीची काळजी आहे। तू चुकीची नाहीयेस म्हणा, आणि असूही शकत नाहीस, सॉरी, पण तू आली असतीस ना तर मला बरं वाटलं असतं। तुझ्या आणि माझ्या मैत्रीवर अमेरिकेतल्या लोकांनी ना कुछ कुछ होताय पण बनवला असता। तू अंजली, मी राहुल। मास्तरीनबाई, तुम्ही घरातून गेल्यापासून आम्ही आपल्या नात्याबद्दल लई विचार केला। सुरुवातीला सगळं चांगलं चांगलं वाटत असताना अचानक सगळं विचित्र वाटू लागलं। आमचं आयुष्य जगायची सवय आहे, पण आपलं लग्न झाल्यापासून आमचं आयुष्य बदललं। आईसाहेबांशिवाय कोणाचं ऐकून काही करायची आम्हाला सवय नव्हती, पण तुम्ही आयुष्यात आल्यापासून तुमचं सगळं ऐकावं लागलं। बायको व्हायचा म्हणून आम्ही समजा तुमच्या म्हणण्यानुसार करू पण लागलो। तुम्ही लय काय काय सांगू लागले आम्हाला, आम्ही बी तुम्ही सांगता तसं काय काय करत गेलो, पण आता तुम्ही गेल्यावर काय चूक काय बरोबर सगळ्याची गोळाबेरीज केली तेव्हा एकच गोष्ट जाणवली, आमचं तुमच्याशी लग्न ही आमच्या आयुष्यातली संक्रांत होती। हे पत्र का पाठवलं असेल अधिपतींनी, आणि मनात एवढं सगळं होतं तर ते समोरून का नाही सांगितलं? पारदर्शक आहे आमचं नातं, मनात जे येतं ते सांगतो आम्ही एकमेकांना। नाही, अधिपती म्हणतात तसं माझं अमन सांगतंय की हे पत्र त्यांनी लिहिलंच नाहीये, पण मग क्षमन म्हणतंय खरंच ते मला कंटाळले नसतील ना? आणि क्षमनाची टक्केवारी काढायला गेलो तर अमनाकडे माझं पारडं जास्त झुकतंय। मी कितीही विचार केला तरी हे सगळे अंदाज आहेत, आणि सगळे अंदाज खरे असतीलच असं नाही। आत्ता खरं एकच आहे की माझं अधिपतींवर प्रेम आहे। ते पत्राचं नेमकं म्हणणं काय ते फक्त अधिपतीच मला सांगू शकतात। अगेन सॉरी, आणि थँक्यू माझ्यातल्या कॉन्फिडन्सला आणि मला माझ्याकडे परत देण्यासाठी। भारतात आलोच तर भेटू, तुझाच मॅड। ते पत्र पाठवलं होतं तुला मी, आणि तुझा रिप्लाय पण आला त्याच्यावर। हा, प्रिय मदन, अरे सॉरी काय म्हणतोयस? मोठी स्वप्न बघितलीयस आणि ती पूर्ण करण्यासाठी गेलायस ना, मग आता ती पूर्ण कर आणि खूप मोठा हो। आम्हाला अभिमान वाटेल असा मदन परत भेटू दे आम्हाला। अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। तुझी मैत्रीण अक्षरा अमोणकर।
अगदी मोजक्या शब्दात पण इन्स्पायर करणारं पत्र पाठवलंस तू. त्यानंतर काही काळ आपला पत्रव्यवहार सुरू होता. मग मी पण बिझी झालो, तूही बिझी झालीस आणि सगळंच थांबलं. पण हे पत्र राहिलं. डिअर अक्ष, तुझ्यामुळे मोठी स्वप्न पाहायला शिकलो मी. खरं तर तूच माझं स्वप्न होतीस. स्वप्नातल्याच नाही तर वास्तवातल्या क्षणांमध्येही तूच होतीस. होतीस म्हणजे आहेस. शाळेपासून ओळखतोय आपण एकमेकांना. शाळेत कळत नव्हतं मला तू असताना तू माझ्याशी बोलावं असं का वाटायचं. पण जसे जसे मोठे होत गेलो तेव्हा त्या फिलिंगचा अर्थ कळला. मी प्रेमात होतो तुझ्या, आणि आताही आहे. US मध्ये मोठं होण्यासाठी आलो खरं, पण फक्त शरीराने आलो. मन तुझ्याकडेच राहिलं माझं. तुला सांगायचं होतं हे, पण हिम्मत होत नव्हती. खरं तर आताही नाहीये हिम्मत, पण तुझ्या आठवणींनी मला परत आणलं इथे. आणि इथे आल्यावर कळलं तुझं लग्न झालंय. तुझ्यासाठीच थांबलो होतो ग मी. आणि आताही आयुष्यभर थांबायची तयारी आहे माझी. तू माझ्या आयुष्यात येणार असशील तर. मास्तरीनबाई, आता ही गाठ 7 जन्माची. मी अधिपती आणि त्यांच्या घराला सुखी ठेवेन अशी वचनं देते खरी, पण मला त्यांच्या घरच्यांशी जुळवून घेणं जमेल का? त्या जन्मात मला अधिपतींची साथ द्यायची आहे. मी माझ्या कर्तव्याला चुकणार नाही. अधिपती, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आता मी एकटीनं पुढे जाण्याचा प्रश्नच येत नाही. पुढे जाऊ तर जोडीनं पुढे जाऊ. आयुष्यात जे काही करू ते जोडीनं करू. कारण आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं आम्ही वचन दिलंय. लग्न झालं तेव्हा माझं प्रेम नव्हतं अधिपतींवर, पण त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे त्यांनी मला प्रेमात पडायला भाग पाडलं. खूप नशीबवान आहे मी. अधिपतीसारखा प्रेम करणारा नवरा मला मिळालाय. आमचं हे नातं काहीही झालं तरी मी गमावू नाही शकत. काही करेन, पण आमच्यातलं अंतर मी लवकर मिटवेन. कारण आम्हाला एकमेकांबरोबर म्हातारं व्हायचंय. ते 7 जन्म मला अधिपतींबरोबरच संसार करायचाय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.